आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये अडथळे येत आहेत। आधी तर समुद्राला भरती आली होती, त्यामुळे विसर्जन रखडलं आणि आता तराफा जो मागवण्यात आला होता, जो आधुनिक तराफा मागवण्यात आला होता आणि या तराफ्यावर मूर्ती चढवण्यास प्रचंड अडचणी येत आहेत। समुद्राला त्यात भरती आली होती आणि त्यामुळे विसर्जन लालबागच्या राजाचा विलंब लागतो या सगळ्या विसर्जन सोहळ्याला। तर आपण पाहतोय तराफ्यावर मूर्ती चढवण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात। हा तराफा गुजरातवरून मागवण्यात आला होता। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर शुभम, सध्या काय परिस्थिती आहे, आणखी किती वेळ लागणार आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला? समुद्रात होत असतं गिरगाव चौपाटीजवळ, पण मात्र आज आणि पहिल्यांदाच जे आहे विलंब झालेला आहे। या गोष्टीसाठी इतिहासात देखील याची नोंद जी आहे ती होणार आहे। यावर नेमका आता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेमकं काय म्हणतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण सोबतच समजा बघायला गेलं तर अजून जे आहे पाणी ओसरलेलं नाहीये। ओहोटी जी आहे त्याची सुरू झालेली आहे। तशी ओहोटीचा टाइम हा 5:30 वाजता संध्याकाळचा देण्यात आलेला आहे। तरी मात्र ओहोटीचं पाणी जे आहे ते कमी होत आहे। नवीन तराफा जो आहे तो आणला होता, अत्याधुनिक हा तराफा होता, स्वयंचलित हा तराफा होता। पण मात्र कुठेतरी ह्या तराफ्यावर जी आहे मूर्ती बसण्यास काही जे आहे काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि त्यामुळे विसर्जन जे आहे ते 6 तासापेक्षा जास्त जे आहे विलंब याला झालेला आहे। आणि सोबतच आता पुन्हा एकदा जे आहे तयारीला सुरुवात करत आहेत। मूर्ती किती वाजतापर्यंत तराफ्यावर जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या ठिकाणी तटरक्षक दल असेल, मुंबई पोलीस असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील, हे सर्व काल सकाळी 7 वाजल्यापासूनच जे आहे त्या लालबागच्या राजासोबत आहेत आणि विसर्जनाची वाट जी आहे ती त्यांना देखील आहे। नेमकं हे जे प्रकरण आहे लालबागच्या राजाचं विसर्जनाला विलंब झाल्याचं, याची नोंद जी आहे ती आता सगळीकडेच झाली आहे। नक्कीच शुभम, म्हणतोस तू ते बरोबर आहे। खरं तर नेहमीपेक्षा काहीतरी जास्तच विलंब झालेला आहे आणि खरं तर भाविकांच्याही भावनांचा हा कुठेतरी विचार करायला हवा। आपल्या लाडक्या गणरायाला लालबागच्या या राजाला निरोप देण्यासाठी खरं तर अनेक भाविक इथे आलेले आहेत। काही भाविक तर अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा हा लालबागचा राजा मंडपातून निघतो तिथपासून ते त्याचं विसर्जन होईपर्यंत आलेले आहेत आणि अजूनही काही तांत्रिक कारणामुळे हे विसर्जन झालेलं नाहीये। तर भाविकांमध्ये काय मनस्थिती आहे, त्यांची प्रतिक्रिया काय? अर्थातच प्रत्येक भाविक जो आहे तो कुठेतरी विचार करतो झालेला आहे। आता ते हायटाईट जी आहे ती सांगण्यात आली होती, तरी देखील विलंब जरी झाला असला तरी देखील प्रत्येक भाविक हाच विचार करतोय की नेमकं कुठे चुकलंय का, नेमकं काही आमच्याकडून चुकीचं घडलंय का गणराया, तर आम्हाला तू माफ कर। आम्ही पुढच्या वर्षी आमची चूक सुधारवू, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन जी आहे तुझा गणेशोत्सव जो आहे तो साजरा करू। कारण की काल अनंत चतुर्दशी जरी झाली असली तरी मात्र आता पुन्हा एकदा फक्त 355 दिवस जे आहेत त्यात राहिले आहेत 2024च्या गणेशोत्सवासाठी। आणि त्यासाठी मात्र आज जे आहे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते रखडलेलं दिसून येत आहे, विलंब झालेला दिसून येत आहे। भावनिक झालेले आहेत सर्व या ठिकाणचे जे आलेले मंडळी असतील किंवा मग आपल्या चॅनलवरून असेल किंवा इतर माध्यमातून जे सर्व दृश्य पाहत आहेत की कशा पद्धतीने विसर्जन हे 6 तासांपेक्षा जास्त काळ झालाय विलंब झाला आहे। कुठेतरी भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत, पण मात्र माफी देखील सर्व मागताना दिसून येत आहेत। काय चुकलेलं आहे, नेमकं कोणत्या गोष्टीमुळे हे चुकलेलं आहे? लालबागचा राजा हा पाण्याजवळ आहे, गिरगाव चौपाटीवर आहे, पण मात्र विसर्जन हे होत नाहीये। आणि विसर्जन जे आहे ते राजभवनाच्या मागच्या बाजूला अरबी समुद्रात जे आहे होत असतं दरवर्षीप्रमाणे, पण अजून देखील हे झालेलं नाही आहे। त्याची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल आणि विसर्जन कधीपर्यंत होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सोबतच बघू शकतो अनेक मोठे मंडळी, राजकीय नेते असतील किंवा मग उद्योगपती असतील, हे देखील सकाळी विसर्जनासाठी पोहोचले होते, पण मात्र ते माघारी निघालेत आणि आता ते पुन्हा एकदा पोहोचतील अशी एक शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे। आता स्नेहा, धन्यवाद शुभम, या सगळ्या अपडेट्स बद्दल। या घटनेवर तू लक्ष ठेवूनच राहा।